दाखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. मला साहेब माझ्या घरी पिकअप करायला निघाले होते. मग काय घुमा दिया ना पटका. आई आई बोल ना काहीतरी. काय बोलू? काही बोल पण बोल. बोलण्यासारखे ठेवलंस काही? तुला किती वेळा सांगितलं रे मी काकांना पुन्हा फोन करू नकोस म्हणून. पण मी सॉरी बोललो ना. आधी चूक करायची आणि मग क्षमा मागायची, ही कुठली पद्धत रे तुझी? ठीक आहे, यापुढे मी काकांना त्रास देणार नाही. यापुढे कशाचीही अपेक्षा नाही करायची माझ्याकडून, कळलं? आदित्य प्लीज कम डाऊन यार. व्हॉट कम डाऊन? तू सुद्धा यांच्या बरोबर? नाही आदित्य, हे बघ काही ऐकायचं नाही मला. इथून पुढे तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही माझ्याकडून, कळलं? आदित्य मी काय सांगतो ते ऐक, प्लीज असं रागावू नकोस. डिकोस्टा तू प्लीज तू ऐक ना. हे बघ, तू मला आदित्य आय स्वेअर मी तुला फसवलेलं नाहीये, फसवणार नाही. आदिबाई खरंच मला माहिती नव्हतं या डिकोस्टाने त्या पठाणला देण्यासाठी पैसे घेतले होते. अरे मैं तो झाली का तुमची नवीन नाटकं सुरू? आदित्य प्लीज बिलीव मी. बोलू? सो सी, मला जर तुला फसवून पैसे घ्यायचे असते तर ह्यापूर्वी मी कितीतरी वेळा घेतले असते. यावेळी मला खरंच गरज होती आणि मला दिसत होतं की एवढ्या कमी दिवसात एवढे पैसे माझ्याकडून जमा होणार नाहीत. म्हणून ॲट लास्ट मी तुला रिक्वेस्ट केली. आणि अगदी खरं सांगायचं तर थोडेसे पैसे घेतले मी जास्त तुझ्याकडून, आय ॲग्री. पण मी तुला ते नंतर सांगणारच होतो. म्हणजे उगाचच घेतले असे नाही, पण काय? ते सिस्टरची डिलिव्हरी झाली, खूप क्रिटिकल कंडिशन होती, खूप खर्च येणार होता. सो आय टोल्ड हर आय विल मॅनेज. हे तुला मी सांगणारच होतो नंतर. आणि एकसारखं तुझ्याकडे मागायला बरोबर वाटत नाही ना, पण अगदीच नाईलाज झालं म्हणून. आता कशी आहे? कोण? अरे तुझी बहीण. वेल शी इज वेल नाव. तुझ्यामुळे आणि तुझ्या पैशांमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. आदित्य माझ्यावर विश्वास ठेव, मी केव्हाच फसवणार नाही तुला. फ्रेंड्स, माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे, तेव्हा मला फसवण्याचा विचारही कधी मनात आणू नका. नाही तर आय डोंट नो मी तेव्हा कसा रिॲक्ट होईन, काय रिॲक्ट होईन. सो प्लीज कम ऑन यार, इथून पुढे असं कधी होणार नाही. आय प्रॉमिस. हो हो आदी. थँक्स. जीवाला जायचं बाहेर? अरे यार, जीवाला जायचं का बाहेर डिकोस्टा? आर यू सिरियस? क्वाइट. थँक्स आदित्य, थँक्स. चला. खांडेपारकर साहेब, हो खांडेपारकर साहेब. अहो तुम्हाला मी कधीपासून सांगतोय
होय सगळ्यांचा फायदा आहे. चला बाकीच्यांच्या फायद्याचं जाऊ दे, किमान तुमच्या आणि आमच्या फायद्याचं तरी बघूयात की विचार करून. असं कसं म्हणता चव्हाण साहेब? यात आपल्या दोघांचा फायदा आहे, पण आणखी तिसऱ्याचाही फायदा होऊ द्यात की. म्हणजे कसं की ते आपण उभा असलेल्या जहाजाला आपणच भोग पाडायचं म्हणजे कसं जरा. हो जहाजाला भोग आधीच पडलंय कांडेबारकर साहेब, आणि पाणी जातेच की जहाजामध्ये नाही का? हा म्हणजे हो तुम्ही चिन्नी आणि हातोडा घेऊन बसलाय की जहाजाला भोग पाडायला काय? हे काय म्हणता चव्हाण साहेब तुम्ही? आम्ही जे काय बोलतोय ते खोटं आहे का? हा? ते IB फॉर्म बँकेचं डिपॉझिटचं प्रकरण ते मिटवलं का? नाही म्हणजे बँकेतून 10 लाखाचं डिपॉझिट गायब होतं म्हणजे. नाही नाही चव्हाण साहेब, तुम्ही उगाच कांडेवारकर साहेब तुम्हाला काय वाटलं मी इथे तुमच्या मागे लागलोय काम करा काम करा, ते काय माझं काम दुसरीकडून होत नाही म्हणून? म्हणजे काय ना साहेब, या धंद्यात सगळाच व्यवहार सचोटीने करून नाही चालत हे कळतंय की आपल्याला सुद्धा. आणि काही व्यवहार सचोटीपेक्षाही असे केले तर जास्त लवकर होतात, बदले सगळे अडथळे कमी होतात, म्हणजे मग काम सुद्धा पटाकन होऊन जातं. त्याचं काय आहे चव्हाण साहेब, आदित्य साहेबांना अहो त्यांचा प्रॉब्लेम मला नका सांगू राव. तुम्ही कसे हातोहात टॅकल करता त्यांना ते काय आम्हाला माहिती नाही हो. छे तुम्ही उगाच तुम्ही केलेल्या 10 लाखाच्या कपल्यात तुम्ही त्यांना कसं पटवलं हे काय आम्हीच सांगायचं का तुम्हाला? चव्हाण साहेब थंडपणाने विचार करा आणि पुढचं काम करा, सगळं काही सुरळीत होऊन जाईल बघा. पण हे सगळं तुम्हाला कांडेबरकर साहेब, आपण जरा धंदा करायला शिकलो ना की हे सगळे प्रश्न पडत नाहीत बघा. म्हणजे काय राव तुम्हाला सगळंच सांगायला लागतं का? जाऊ द्या ना, काय कसं कुठे ही उत्तरं मिळून तुम्ही तरी काय करणार आहात? आपण आपलं काम करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. काय चव्हाण साहेब तुम्ही म्हणता ते पटतंय मला, पण मग झालं तर अशा कामात पण परंतु असूच नाही ना, म्हणून वेळ नाही घालवायचा. झट मंगनी पट शादी. वादळ एक भिरभिरते नाहीतर बारशाची वेळ आली तरी आपल्याकडे पैसे जमलेलेच नसतात बारशासाठी. हो पण काय चव्हाण साहेब ते म्हणजे पैशाची काळजी करू नका हो तुम्ही. तुम्ही फक्त ते प्रपोजल एकदा साहेबांच्या गळी उतरवून द्या, पुढे काय करायचं ते मी बघतो. नाही 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 मी त्याबद्दल नाही बोलत. मग आता आणखीन काय? आदित्य साहेबाला अजूनही तुमच्याबद्दल विश्वास नाहीये. मग आम्ही तुम्हाला काही इथं गोट्या खेळायला बोलवलं का आमचा वेळ जात नाही म्हणून? म्हणजे अहो त्यांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास निर्माण करावा म्हणूनच तर हे सांगतोय की सगळं तुम्हाला. त्यांना कसं पटवायचं ना ते तुम्ही बघा. त्या 10 लाखाच्या प्रकरणात पटवलं ना तसं टाका की पटवून. चव्हाण साहेब तुम्ही म्हणजे एकदम हे हो धंदा आहे खंडेबारकर साहेब, आणि काही गोष्टींना पर्याय नसतो, आणि काही हुकमाची पानं आपल्या हातात ठेवल्याशिवाय समोरच्याचा डाव मोडून घेता येतो का? तसं तुमचं जे 10 लाखाचं प्रकरण आहे ना, ते माझ्या हातात असलेलं हुकमाचं पान आहे असं समजून कामाला लागा. समजलं का? हा ॲडव्हान्स 50,000 आहेत. काम करायचं एवढं नक्की. हो चव्हाण साहेब तुम्ही सरळ सरळ मला धमकी देतात. छे छे, अहो असं हुकमाचं पान असं सहजासहजी हातातून सोडायचं होय? ते आमच्या हातात आहे एवढं लक्षात ठेव. निघायचं का? हा बायको वाट बघत असेल घरी तुमची. हो 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 घ्या, अहो बिंदास राहा. आम्ही काही लगेच उघडत नाही आमच्या हातातली पानं. मी प्रयत्न करतो. प्रयत्ने वाळू चेकण रगडिता तेलही गळे, आणि ते तेल तुम्हाला गाळायचंय कांडेपरकर साहेब, कळलं? काही करा पण करा. हो हे घ्या. निघायचं? हो आता आणखी काय हवंय? उशीर झाला, निघायला पाहिजे. चला. किती झाले?
साधारण किती तारे असतील आकाशात? हो, तुम्ही बस. काय आज लवकर आटोपलं सगळं? हो म्हणजे आटोपलं. हो गजा काका म्हणाला मी सगळं करतो. बर बर बर. गजा काका म्हणाला सगळं करतो म्हणून आमच्या राणी सरकार इकडे खिडकीत येऊन आकाशातले तारे मोजत होत्या. हो तसं नाही हो. कसला विचार करत होतीस? काही नाही खरंच कुठलाच नाही. मला वाटतं अचल गेल्या 35 वर्षात मी तुला एवढा तरी ओळखत असावा ना. तुम्ही ना म्हणजे पुन्हा तोच विचार करत होतीस तर? हा अचल तुला खरं सांगू का, असं असं वारं हातात धरण्याचा प्रयत्न करू नये का कधी? मग काहीच राहत नाही आपल्या हातामध्ये. अहो पण आपण अडवू तरी शकतो ना. नाही अचल, अडणारं वारं वेगळंच असतं. आपल्याकडलं वारं अडणारं नाहीच आहे. आपल्याकडलं वारं घोंगावत सुटलंय. येईल ते गिळत जाणार. त्याला अडवूनही काही फायदा नाही. अहो पण मला माहिती आहे तू काय आणि कशाचा विचार करतेस. अहो पण तरी तुम्ही एवढे कसे शांत राहू शकता? होय, कारण मला माहिती आहे त्याविषयी विचार करून काहीही फायदा नाही. मुळात तो तसा नाहीये हो. माहिती आहे मला. पण आता काय अचल, आपल्याला त्रास होतोय तो त्याच्या आत्ताच्या वागण्याचा. गेल्या काही वर्षापासूनच तो असं वागायला लागला. मी त्याचंच कारण शोधण्याचा प्रयत्न करते हो. नको शोधूस. खरं सांगतो नको शोधूस. ते कारण शोधून उगाच वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? अहो पण शेवटी आपल्यालाच विचार करायला हवा ना. हो ना. पण त्याला तसं वाटत नसेल तर? असं कसं? आईबाप म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे ह्याची तर त्याला अपेक्षा असेलच ना. खरंय खरंय, त्याची अपेक्षा तर असणारच आहे. पण तुला खरं सांगू अचल, होळी आहेस गे तू अचल, होळी आहेस. आता हेच बघ ना, एका बाजूला आदित्य आणि एका बाजूला उदित. उदितला हे सांगावं लागत नाही की हे बरोबर आहे हे चूक आहे. उलट उदितला सांगावं लागतं बस बाबा आता पुढे. हो पण ते सुद्धा आपलंच रक्त आहे हे नाही विसरता येत. खरं सांगतो अचल, मी दमलोय. आता तर मला या गोष्टीचा विचार करणं म्हणजेही व्यर्थ वाटायला लागले. आपण फक्त आणि फक्त आदित्यचा विचार करू आणि त्याच्या लेखी आपण मात्र कोणी नाही. मला तर वाटतंय खरंच त्याचं लग्न करून टाकावं. काय झालं? तुम्ही एवढे गप्प का झाला? तुला माहिती आहे या विषयावर मी बोलत नाही. मी तेच म्हणते, बोला, काहीतरी बोला. काय बोलू? काय बोलू अचल सांग ना. मी काहीही बोललो तरी तुला ते पटणार नाही, पटलेलं नाही. हो पण हे बघ, मला अजूनही असं वाटतं की केवळ त्याला सुधारण्यासाठी आपण दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीचा बळी देता कामा नये. अहो तुम्ही काहीतरीच काय बोलताय. रूढ वाटेल तुला कदाचित, पण माझं असं स्पष्ट मत आहे की त्याचं भलं बुरं त्याला कळतं. त्यामुळे त्याच्या बाबतीत निर्णय घेणारे आपण कोण? अहो आपण आईबाप आहोत त्याचे. आपण म्हणतो म्हणून तो कुठे मानतो असं की आपण त्याचे आईबाप आहोत? आपण फक्त आणि फक्त केवळ त्याचाच विचार करत बसायचा रात्रंदिवस. मी तुला अखेरचं सांगतो अचल, पुन्हा हा विषय माझ्या समोर काढायचा नाही. वादळ एक भिरभिरते.
अँड आय रिपीट, त्याला सुधारण्यासाठी दुसऱ्या कुणाच्या तरी मुलीचा बळी द्यायची गरज नाही. निदान मी तरी तसं करणार नाही. बाकी तोपर तुला जे काही वाटतं ते तू ठरव. तुझा निर्णय घेण्यास तू समर्थ आहेस, बट नॉट मी. ओके? अहो पण देवा, किती रे परीक्षा बघणार आहेस तू माझी? आई आहे रे मी त्याची. आता तू तरी काहीतरी मार्ग दाखव. भाई, येस डार्लिंग, बस. काय खबर? भाई म्हणजे नाही, तू अशी सकाळी सकाळी माझ्याकडे येणाऱ्यातली नक्कीच नाही ना. बोल. ऍक्च्युली ना, एनी प्रॉब्लेम? ऑफकोर्स नॉट. तुला ह्या घरात काय प्रॉब्लेम आहे? नाही. नॉट ॲट ऑल. व्हेरी गुड. देन प्रॉब्लेम काय नाही. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी थोडं बोलायचं होतं. गप्पू, आपण रोजच बोलतो की इनफॅक्ट ह्या एवढ्या मोठ्या घरात तू एकमेव आहेस जिच्याशी मी व्यवस्थित बोलतो. नो नो, लेट मी करेक्ट इट. ह्या एवढ्या मोठ्या घरात तू एकमेव आहेस जी माझ्याशी व्यवस्थित बोलते. भाई प्लीज, तू काही गैरसमज नाही करून घेणार आहेस? वेट 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 लेट मी गेस इट. त्या दिवशी पार्टीच्या वेळी जे काही झालं त्याबद्दल बोलणार आहेस? भाई हे बघ. सॉरी माडिया, त्या दिवसाबद्दल काही बोलणार असेल तर मला त्यात काही इंटरेस्ट नाही. आणि गंमत सांगू का, त्या दिवसापासून प्रत्येक जण मलाच लेक्चर देण्याच्या मागे लागला. आय एम फेड अप नाउ. सॉरी भाई, मला तसं काहीच म्हणायचं नाहीये रे. ओके ग्रेट. तर मग बोल. नाही म्हणजे असं समजू नकोस तू की मी पण बाकीच्यांसारखा तुला आईने तर नाही ना पाठवलं? नाही. अरे मलाच वाटत होतं कधीपासून तुझ्याशी बोलावं असं, पण पण तू भेटतच नव्हतास मला काही बोलायला. भाई प्लीज. ओके ओके बोल. भाई, मला माहितीये तू माझ्यावर किती प्रेम करतोस. आय नो. हा पण नो इमोशनल ब्लॅकमेलिंग. नाही नाही, इट्स नॉट लाईक दॅट. इमोशनल ब्लॅकमेल वगैरे नाही करत. पण खरंच तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. मी या घरात चांगलं वागावं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं वागावं हे, आणि एवढंच, किंवा तशा पद्धतीचं काहीतरी. हा, एवढंच तुला सांगायचं असेल तर ते मला कळलं, माझ्यापर्यंत पोचलं. भाई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ना. तेच मी सगळ्यांना या घरात ओरडून ओरडून सांगतोय, ट्राय टू अंडरस्टँड मी. पण माझं या घरात कोणीच कधीच ऐकत नाही. का? मला कोणी कधीच समजून घेत नाही. का? असं काही नाहीये रे, तू ना उगाच जमले का? या घरात मोठं कोण आहे? तू, मी आणि उदित. यात मोठं कोण आहे अप्पू? ऑफकोर्स तू. आपल्यात अंतर किती वर्षाचं आहे? 7. टू बी एक्झॅक्ट 7.5 वर्षाचं अंतर आहे आपल्यात. त्यामुळे या घरातली माणसं कशी आहेत हे तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे मला माहिती आहे. अरे भाई पण
हे बघ राणी, तुझ्यावर माझा राग कधीच नव्हता, पण प्लीज बाकीच्यांबद्दल काही पटवून देण्याचा मला प्रयत्न करू नकोस. भाई असं काही नाहीये रे. आय नो तुला खूप त्रास होतो या सगळ्याचा, म्हणून तुला बोलायचं. उदितला त्रास होतो म्हणून त्यालाही मलाच बोलायचं असतं. आईला त्रास होतो म्हणून ती सुद्धा मलाच सुनवत असते. आणि आदिनाथ महेश्वरांचा तर काही प्रश्नच नाही. त्यांना होणारा त्रास तर मला वेळोवेळी जाणवत असतो. ऑफकोर्स या सगळ्याचा त्रास मलाही होतोच, पण फरक इतकाच आहे की मी या घरात कशावरही काहीही बोलू शकत नाही. नक्की प्रयत्न करेन चांगला होण्याचा. थँक्स भाई. हे काय तू गप्पा काय मारत बसलीस? कॉलेजला नाही जायचं? जायचंय ना. मग मी तुझ्याशीच बोलायला थांबले होते. कमॉन अप्पू, मी कुठे पळून जाणार आहे का? हा, जाऊ कॉलेजला जा. ओके, पण नक्की हा? अगं बाबा नक्की हा, पण प्रयत्न करेन, नॉट प्रॉमिस. ओके.